मी पनवेल महानगरपालिकेने फिरते शौचालय 20 नग हे 5.5 कोटी रुपयाचे जवळजवळ टेंडर होते। मागच्या वेळी सुद्धा मी हा विरोध केलेला होता आणि त्यांना लेखी स्वरूपात पत्र दिलं होतं मी त्यांना का अशा पद्धतीने माझं ज्या ज्या प्रश्नाला विरोध असतो ते लेखी स्वरूपात मी त्यांना प्रश्न देतो आणि त्याचं आम्हाला उत्तरही दिलं नाही, काही कशासाठी आवश्यकता आहे किंवा काय याची अनियमितता होणार आहे। आज 5.5 कोटी रुपयाची जर याचं जर कॉस्ट काढलं 23 ते 24 लाख रुपयाला हे शौचालय होणार आहे। शौचालयाचा विषय बोलतो मी, तर शौचालयाच्या विषयाच्या ह्याच्यामध्ये आज हे पूर्वी 2018-19 ला 1.5 कोटी रुपयाचं जवळजवळ शौचालय 20 नग आणलेले होते, ते तसेच पडून आहेत। तेही प्रश्न विचारला मी, ते कुठे आहेत, काय आहेत, मोडल्यात तोडल्यात मला माहिती नाही। हे जनतेचे पैसे आहेत आणि या जनतेच्या पैसे 5.5 कोटी रुपयाचं तुम्ही असं फिरते शौचालय आणणार। ज्यावेळी कार्यक्रम लागेल त्या कार्यक्रमाला यूज करायचे असतात फक्त, मग याचा उपयोग जनतेला होणार आहे का? तर नाही, म्हणून आम्ही याला मतदान करून विरोध केलं। दुसरा मुद्दा होतं, आज पनवेल महानगरपालिकेमध्ये झाकणं लावण्याचा टेंडर होतं। या झाकणं लावण्याचं टेंडर, हा टोटल टेंडर किती होतं? ड्रेनेजचं झाकणं लावण्याचं, हे ड्रेनेजचं झाकणं लावण्याचं टेंडर 40 कोटी रुपयाचं जवळजवळ टेंडर होतं। त्याला अतिरिक्त म्हणून 11 ते 12 कोटी रुपयाचं अतिरिक्त त्याला मंजुरी पाहिजे होती आणि त्या मंजुरीमध्ये त्याची त्या टेंडरवाल्याची कॉन्ट्रॅक्टरचं मुदत संपलंय का? तर नाहीये, त्याला अजून 1 वर्ष बाकी आहे। काही 2027 ला संपतोय, काही 2026च्या 10व्या महिन्यात संपतोय आणि जवळजवळ या 11 ते 12 कोटी रुपयाचा जर आपण ॲव्हरेज काढला तर पनवेल पासून मुंबईपर्यंत म्हणजे जवळ 40 ते 50 किलोमीटर पर्यंत आपण 1-1 मीटरचं लावलं तर ते पुरेल। आता मला सांगा का पनवेल महानगरपालिकेमध्ये किती रोड आहे? डीपी प्लॅन दिलं तर 400 किलोमीटर आहे आणि 270 किलोमीटर हा पनवेल मधले रोड्स आहेत। मग रोड मी त्याला तेच प्रश्न विचारलं, रोडचे टेंडर निघतात, ड्रेनेजचे टेंडर निघतात, ते झाकणं लावतात का? हो, ते लावतात कर्ज। मग ते झाकणं लावत असतील, मग हे तुटलेले झाकणं तुम्ही लावणार, मग तुटलेल्या झाकणं आज 40 कोटी रुपयाचे तुम्ही झाकणं लावलेले आहेत, मग ती झाकणं लावल्याचं आम्हाला दाखवा कुठे लावले पूर्वीचे ना। आता तुम्ही अतिरिक्त 11 ते 12 कोटी रुपये जास्त मागता, हे कुठं? म्हणजे एवढा मोठा अनियमितता चाललेल्या महानगरपालिकेत हे कुठे थांबला पाहिजे, म्हणून आम्ही या स्टँडिंगला या गोष्टीला आमचं मत मांडलेलं आहे। 2012 ला त्यांच्याकडे दिलं ना, त्यावेळी खारघर, तलोजा, कांबोटा, कलंबोली हे सिडको नोड मध्ये होतं ना। आज सिडको म्हणून नवी मुंबई दिली, आज सिडको म्हणून नवी मुंबई एअरपोर्ट दाखवतात। नवी मुंबई एअरपोर्ट म्हणून का पनवेलचं असलं म्हणून का नवी मुंबईचं झालं का? ते नाव आहे, ते त्याचा उपयोग घेऊन हे दिशाभूल करतात, हे मला दाखवायचं आहे। 90 MLD पाणी लागतो आपल्याला टोटल, त्याच्यामधून आपल्याला 56 MLD हा सिडकोला नवी मुंबई महानगरपालिका पाणी देतोय आणि त्या 56 MLD मधून त्याच्यामध्ये जैनपेठेचा टप्पा आला, कारगर आला, कांबोट आला, या पद्धतीने पाणी देत आहे। पण त्यांचा रेशो आज जे 108 कोटी रुपयाचा रेशोच्या हिशोबाने पाहिलं तर त्याला 90 MLD पाणी आम्हाला देणे भाग आहे। याच्यावर आम्ही लढतोय। आज याच्यामध्ये ज्या केसमध्ये पत्रावर केलं, पुणे महानगरपालिकेने सिडकोला पत्र केलेले आहेत का, सिडको मागणी केलेली आहे, सिडकोवर मिटिंग झाल्या, आमच्या सुद्धा मिटिंग झाल्या सिडको बद्दल संदर्भात। परंतु आमचा उद्देश एकच आहे, पाण्यासाठी तुम्ही लोक का कोणी तुम्हाला बोलले? आपला हा मोरब्याचं पाणी ठाणा महानगरपालिकेला दिलं, नवी मुंबई महानगरपालिकेतनं, म्हणजे इथे जे पनवेलला द्यायला पाहिजे पाणी, ठाण्याला अतिरिक्त पाणी देऊन टाकलं। आज कोटा आपला कमी झाला, हे सुद्धा वस्तुस्थिती तुम्हाला समजायला पाहिजे, म्हणून मी याच्यावर लढाई करतो। कळत नाही ते तर सगळं राज्यात सुद्धा बीजेपीची सरकार, केंद्रात सुद्धा बीजेपी सरकार, आज लक्षात एवढं अजून आज इथले महापौर सुद्धा बोलत नाही पाण्यावर। पहिल्या मिटिंगला महापौरांनी सांगितलं होतं पाणी परिषद घेतोय, नाही घेऊ शकले। आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांनी ज्यावेळी जैनपट्टी टप्पा 3च्या संदर्भात बैठक लावली आमची, मी स्वतः बैठकीला हजर होतो, आय विटनेस आहे मी। दर आठवड्याला दर शनिवारला आपण ऑनलाईन मिटिंग घेऊ, का घेऊ शकले नाही? 2 महिने झाले। तुम्ही या पाण्यासंदर्भात तुमचे प्रतिनिधी बोलणार का ना? सत्ताधारी विरोधी लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षाचं काम काय, त्यांची चूक कुठेशी आहे किंवा त्यांच्यामध्ये कोणती कमतरता हे दाखवणे काम आहे, हे मी मग विरोधी पक्ष नेत्यांनी दाखवतो। मी प्रदूषणावर मी स्वतः एनजीटी आणि सुप्रीम कोर्टात लढतोय, याला नवीन सांगायची गोष्ट नकोय। दुसरं पाण्यासाठी तर त्यांना माहिती नव्हतं म्हणून त्यांना आता माहिती मिळलं, स्वतः हायकोर्टात मी गेलोय। लक्षात ना, मला वाटतं एवढे लोकप्रतिनिधी आहेत कोण गेलेले नाहीत, हे आम्ही लोक गेलो
आम्ही शब्दाचा पक्का मी तुम्हाला म्हटलं होतं त्यावेळी सुद्धा बाईट देतावेळी सुद्धा का जर आम्हाला लोकप्रतिनिधींनी सहकार्य नाही केलं तर मी न्यायालयात जाणार आहे. त्याप्रमाणे मी न्यायालयात गेलेलो आहे आणि आमचे वकील साहेब पण स्वतः आहेत. काय वकील साहेबांना प्रश्न विचारायचे असेल ते वकील साहेबांना विचारू शकतात. माझा राजीनामा 10 मिनिटात स्वीकारला, द्यायला 10 दिवस घालवले. आला लक्ष आणि मी कोर्टात पण जाणार होतो हे तुम्हाला मी सांगलो. पण गट नेत्यांनी शब्द दिला होता सन्माननीय महापौर साहेब का नक्की आम्ही पुढच्या जीबीच्या अगोदर तुम्हाला पद दिला जाईल असं ते शब्दही दिला होता आणि ते शब्दाचे महापौर पक्के आहेत हे मी 100% सांगतो. हे शब्दाचे पक्के आहेत म्हणून महापौरांनी दिलेला शब्द पाळला त्याप्रमाणे मी खुर्चीवर बसलेलो आहे. 30 MLD पाणी मिळावा हा आणि या डॅमवर अधिकार आमचा सुद्धा आहे. नवी मुंबई महानगरपालिका म्हणून अधिकार सुद्धा आमचा आहे. उद्या नवी मुंबई एअरपोर्ट नाव आलेलं आहे म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचा एअरपोर्ट आला का तो? हा महसूल खाता कोणाचा आहे? पनवेल तालुक्याचा महसूल खाता एअरपोर्टचं. उद्या सांगतो एअरपोर्ट नवी मुंबई महानगरपालिकेचं झालं. हे बोलायला आपण शिकलो पाहिजे. आमचे लोकप्रतिनिधी जिथले आमदार आहेत इथले खासदार आहेत याही बोलायला पाहिजे. हा अधिकाराने नवी मुंबई जरी एअरपोर्ट असला तरी हा पनवेलचा एअरपोर्ट आहे हे बोलायची ताकद त्यांच्यामध्ये नाही म्हणून आम्ही या गोष्टीला न्यायालयात जातो.